नमस्कार मंडळी, एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. शिंदे भाजपा या नेत्यांना, सत्ताधारी नेत्यांना बसलाय दणका. तब्बल 50 नेत्यांची नावं भोंदू अशोक खरात याने कोर्टात यादीच वाचून दाखवली. हे सर्व नेते अडचणीत येण्याची शक्यता, या 50 नेत्यांना अटक होण्याची शक्यता. नेमकं काय झालंय, खरातने कसं कोर्टात तोंड उघडलं आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या आरोपांमध्ये अडकलेला अशोक खरात. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आज वाढ केली आहे, त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेग आला आहे. पण खरा स्फोटक वळण तेव्हा आलं जेव्हा चौकशी दरम्यान अशोक खरातने काही धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर आलेली आहे. या खुलाशामुळे राज्यातील या 50 राजकीय नेत्यांवर हकालपट्टीची आणि 50 नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भोंदू अशोक खरात याच्यावर लोकांची फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे, आर्थिक गैरव्यवहार आणि राजकीय संबंधांचा गैरफायदा घेणे. तपास यंत्रणांनी न्यायालयात सांगितले की अजून अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळणे बाकी आहे, त्यामुळेच न्यायालयाने त्याची कोठडी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते खरातच्या मोबाईल, बँक व्यवहार आणि संपर्काच्या तपासातून मोठं जाळं उघड होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्याच्या डायरीत आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये काही राजकीय नेत्यांची नावं सापडल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खरातने चौकशीत अनेक नेत्यांशी असलेले संबंध मान्य केल्याचं जात आहे. काही नेते त्याच्याकडे उपचार, पूजा किंवा राजकीय यशासाठी उपाय घेण्यासाठी येत असल्याचा दावा त्याने केला आहे. याशिवाय काही नेत्यांनी त्याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहारामध्ये मोठ्या रकमेची उलाढाल झाल्याची माहिती समोर येत आहे. 50 नेत्यांवर यामध्ये कारवाईची शक्यता आहे. तपास यंत्रणांकडे अशा नेत्यांची यादी असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी थेट प्रत्यक्ष अशोक खरातशी संबंध ठेवले होते. या यादीत विविध पक्षातील नेत्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. तरी काही माध्यमांमध्ये भाजपाच्या काही नेत्यांची नावं पुढे येत असल्याचं राजकीय वातावरण तापलेलं आहे. यामध्ये भाजपाच्या नेत्यांचे फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. त्यामध्ये चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, शिंदे गटाचे दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे, अशोक शिंदे असे अनेक नेते यामध्ये असल्याचं पुढे दिसलं. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही लोकांनीच अशोक खरातला संरक्षण दिलं असं विरोधी पक्षांनी आरोप केलेला आहे. अनेक पक्षांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की कायद्यापुढे सर्व समान आहे, परंतु खरातला संरक्षण हे सत्ताधारी देत आहेत, त्यामुळेच त्याने सगळीकडेच आर्थिक घोटाळे केले आहेत. सत्ताधारी पक्षांचं म्हणणं आहे की विरोधक मुद्दाम राजकीय रंग देत आहेत. तपास पूर्ण होऊ द्या, सत्य बाहेर येईल. परंतु जी 50 नेत्यांची यादी आहे ती लवकरच बाहेर पडावी असं सुद्धा विरोधी पक्षांनी सांगितलं आहे. या प्रकरणामुळे समाजातही मोठी चर्चा सुरू झाली असून अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि राजकीय संबंध यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. अनेक सामाजिक संघटनांनी अशा भोंदू लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरण हे केवळ एका भोंदू व्यक्तीचं प्रकरण राहिलेलं नाही, तर ते राजकीय, सामाजिक असे अनेक नेते यामध्ये जोडलेले आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपातील अनेक नेते यामध्ये अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिंदे आणि भाजपा यांचे कोणते नेते यामध्ये अडकण्याची शक्यता आहे? नेमकी यादीमध्ये कोणाचं नाव असेल कमेंटमध्ये नक्कीच आपला अंदाज व्यक्त करा. धन्यवाद.